मधली या ठिकाणी पंतप्रधान मोदी हे पोहोचताना दिसतायत। प्रयागराज मधील गंगा नदीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। या ठिकाणी ते अमृत स्नान करणार आहेत। महाकुंभ 2025 ची ही बोट आणि त्यामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी जे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत। नेहरूंनंतर त्यांना हा मान मिळालेला आहे तिसऱ्यांदा सलग पंतप्रधान होण्याचा। आणि मोदी आता प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी पोहोचलेले आहेत। तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। इथं त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले जे कमांडोज आहेत ते सुद्धा आपल्याला दिसतायत। महाकुंभात ते आता अमृत स्नान करणार आहेत। दरम्यान इथली दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। आपण जर बघितलं तर जरी सकाळी 11 वाजले असेल सकाळचे तरी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये एक थंडीची या ठिकाणी चाहूल असल्याचंही आपल्याला दिसून येत आहे। प्रयागराज मधली ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी पंतप्रधान मोदी आता अमृत स्नान करणार आहेत। प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या या महाकुंभमध्ये मोठ्या संख्येने लोक येत आहेत। फक्त आपल्या देशातीलच नाही तर विदेशातून सुद्धा अनेक जण या ठिकाणी येत आहेत, डुबकी लगावताना दिसत आहेत। आणि आज पंतप्रधान मोदींचं या ठिकाणी आगमन होते त्यावेळची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। तर आता ते अमृत स्नान करणार आहेत आणि त्याचबरोबर इतरही जे पूजा विधी असतात तेही ते करतील। त्यांच्यासोबत काही इथले लोक सुद्धा असण्याची शक्यता आहे। दरम्यान किनाऱ्यापर्यंत ते अगदी थोड्याच वेळामध्ये पोहोचतील। त्याच्या आधीची दृश्य आणि त्यांच्या स्वागतासाठी कशा पद्धतीने इथं तयारी करण्यात आली आहे तेही आपल्याला दिसतंय। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य प्रयागराजमधल्या गंगा नदी किनाऱ्यावरची पंतप्रधान मोदींचं इथं आगमन होतंय आणि ते अगदी काही वेळातच अमृत स्नान या ठिकाणी करणार आहे। काही दिवसांपूर्वी देशाचे गृहमंत्री अमित शहा सुद्धा इथं आलेले होते आणि इतरही नेत्यांनी इथं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं। आता देशाचे पंतप्रधान मोदी या ठिकाणी हजेरी लावत आहेत, तेही उपस्थित आहेत। तेव्हाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। यानंतर त्यांची काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल। महाकुंभात अमृत स्नान पंतप्रधान मोदी करणार आहेत। तर इथं ते याआधी सुद्धा आलेले होते। प्रयागराजमध्ये अनेक भेटी त्यांनी दिलेल्या आहेत आणि इथल्या लोकांना अनेक ज्या योजना असतात त्याचं गिफ्ट सुद्धा याआधी दिलेलं आहे। अर्धकुंभ होतं 2019ला, त्यावेळेला सुद्धा पंतप्रधान मोदींनी भेट दिलेली होती। आणि आता जेव्हा महाकुंभ मेळा या ठिकाणी होतो त्यावेळेला सुद्धा देशाचे पंतप्रधान मोदी हे पोहोचलेले आहेत आणि ते या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। कशा पद्धतीने इथं नियोजन करण्यात आलं आहे त्याचा एक आढावा घेत असतील। त्यांच्यासोबत जे कमांडोज आहेत तेही आपल्याला दिसून येत आहेत। फोटोग्राफर सुद्धा दिसतोय कारण देशाचे पंतप्रधान आहेत मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर होणारा हा जो महाकुंभ मेळा आहे तिथं अमृत स्नान करण्यासाठी पंतप्रधान मोदी हे पोहोचलेले आहे। सकाळी 10:10 प्रयागराज विमानतळावरून DPS हेलिपॅडला ते पोहोचलेले होते आणि त्याच्यानंतर आता प्रयागराजमध्ये ज्या ठिकाणी अमृत स्नान करायचं आहे तिथं ते पोहोचलेले आहेत। बरोबर 11 वाजताच्या दरम्यान हे अमृत स्नान होईल।